आपण जेव्हा यश म्हणतो ना तेव्हा यशाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते. यश संपादन करत असताना आपल्याला फक्त यशस्वी माणूस दिसतो, पण त्याच्या मागची जी एक भूमिका असते त्याची मनोभूमिका, मनोबल खूप वेगळं असतं. तर अपयश पचवण्याची सुद्धा तयारी ही यशाबरोबरच होत असते का? ती पहिली पायरी असते आपण म्हणतो. आणि जे ते म्हणण्याचं ते एक सेईंग आहे, ते एक वाक्य आहे, तो एक कोट आहे, तो एक भाग झाला. पण ते का? कारण ते छोटी छोटी अपयश जेव्हा तुम्हाला येतात ती तुम्हाला काहीतरी शिकवून जाण्याकरता येतात. आणि ते खरंच तुम्हाला रिॲलिटीबद्दल काही सांगतात की तुम्हाला काय कोर्स करेक्शन करायला पाहिजे, काय बदल करायला पाहिजे. तर सक्सेस तुम्हाला मिळतं कधी कधी अचानक एक झालेला तो एक म्हणजे काय म्हणतात ते योगायोग असतो काही वेळेला. पण बऱ्याचदा सक्सेस हे एक बऱ्याचशा छोट्या छोट्या एक्सपिरियन्सेसवरती अवलंबून असतं. आणि ती छोटी अपयश तुम्ही घेऊन त्याच्यामधून कसं चटकन शिकताय ह्याच्यावर ते अवलंबून असतं. तर जसं सक्सेस पचवणं देखील कठीण असतं आणि बऱ्याचदा एक सक्सेस असतं ते पुढच्या फेल्युअरचं कारण बनतं. तसं फेल्युअर आहे त्याच्याकडे बघताना फेल्युअरला मी काय म्हणेन की प्रसाद स्वरूप समजून घ्यायला पाहिजे. आणि त्याचा तुमच्या सक्सेसमध्ये त्याचा जो उपयोग होईल तो अनबिलिव्हेबल असेल. म्हणजे सकारात्मक तो घ्यायला पाहिजे, सकारात्मक घ्यायला पाहिजे. नकारात्मक घेणे तो ऍक्च्युली खरा सकारात्मक करताच असतो खरा. खरं तसा बघता त्याच्याकडे त्याच्यावर